नमस्कार आत्मवंदन युनिक रेकी पथमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण रेकी आणि अध्यात्म या सत्रामध्ये पाहणार आहोत की भाद्रपद कृष्ण पक्षात श्राद्ध का आणि पितृ पक्षाचे आध्यात्मिक महत्त्व जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता गुरु सद्गुरु सर्व देवी देवता साधू संत ऋषी मुनी नवग्रहादी देवता तसेच माझ्या परिवारातील सर्व सदस्य यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। सनातन धर्मात प्रत्येक व्यक्तीवर देवऋण ऋषीऋण आणि पितृऋण असते। त्या पितृऋण फेडण्यासाठी श्राद्ध परंपरा आहे। आता भाद्रपद कृष्ण पक्षातील 15 दिवस म्हणजेच पितृपक्ष या काळात आपल्या बघा सूर्य कन्या राशीत असतो व चंद्र पितृलोकांशी संलग्न ऊर्जेशी संयोग साधतो। त्यामुळे पृथ्वीवरील वायुमंडळात अशी सूक्ष्म ऊर्जा तयार होते की पितरांच्या आत्म्यांना सहज पोहोचते। त्यामुळे श्राद्धाचे फळ त्यांच्या मार्फत त्वरेने मिळते। पहा की या काळामध्ये यमराज पितरांना पृथ्वीवर मुक्तपणे येण्याची संधी देतात। पितरांचा आत्मा अन्न व तर्पण ग्रहण करून शांत होतो। तृप्त झालेले पितर वंशजांना आरोग्य आयुष्य व समृद्धीचे आशीर्वाद देतात। आता या संबंधी महाभारतामध्ये एक कथा आहे की महाभारतात सर्वांनाच माहिती आहे कर्ण हा दानशूर म्हणून सर्वांना परिचित आहे। कर्णाने आयुष्यभर जीवनभर भरपूर दान केले, परंतु जेव्हा कर्ण मृत्यूनंतर जेव्हा स्वर्गलोकामध्ये गेला त्यावेळेस त्याला तिथे म्हणजे सर्व मिळाले की त्याला तिथे म्हणजे कर्णाने मृत्यूनंतर स्वर्गलोकात गेल्यानंतर त्याला तिथे त्याने जे जे काही दान केले होते रुपे सोने चांदी सर्व काही मिळाले त्याला, पण त्याला अन्न मिळाले नाही। अशा वेळेस कर्णाने इंद्रदेवांना विचारले की मला हे सर्व मिळते पण अन्न का नाही मिळत। त्यावेळेस इंद्रदेवांनी सांगितले की तू आत्तापर्यंत जे जे काही दान केले ते तुला सर्व प्राप्त होत आहे। तू जीवनभर सोने चांदी रुपे अशा सर्व काही दान करत आला म्हणून तुला दानशूर म्हणूनही परिचित आहे, परंतु तू केव्हाही अन्नदान पाणीदान केलेले नाहीस, त्यामुळे तुला ते हे प्राप्त होऊ शकत नाही। अशा वेळेस कर्णाने परत येऊन भाद्रपद कृष्ण पक्षात अन्नदान केले। त्यामुळेच या पक्षामध्ये श्राद्ध व अन्नदानाचे महत्त्व आहे। आध्यात्मिक महत्त्व पहा की श्राद्ध हा केवळ कर्मकांड नसून तो आपल्या पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा मार्ग आहे। या काळात केलेले जप ध्यान साधना दान दर्पण याने आपली पितृ ऊर्जा जागृत होते आणि वंशवृद्धी चैतन्य वृद्धी होते। पितर समाधानी असेल तर आध्यात्मिक प्रगतीस गती मिळते। म्हणूनच भाद्रपद कृष्ण पक्ष पितृकृतज्ञतेचा आत्मशांतीचा व वंश कल्याणाचा पवित्र काळ आहे असे म्हटले जाते आणि याच महिन्यात 15 दिवसामध्ये श्राद्ध केले जातात। कसा वाटला रेकी आणि अध्यात्म या श्राद्धातील एक छोटीशी या अध्यात्माविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला व्हिडिओ आहे। कसा वाटला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तुमच्या ज्या काही कमेंट्स असेल त्याही करा। जय जय रघुवीर समर्थ। रेकीच्या प्रवासात पुढे पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय सद्गुरू।